पिंजरा पिंजरा रे. अहो तुम्ही चहा घेऊन असे कुठे फिरताय? अगं आनंदीसाठी हा चहा केला, तिला द्यायला आले तर कुठे दिसतच नाहीये ती. नाही नाही ती गेलीये, पंढरीने सांगितलं मला काहीतरी काम आठवलं म्हणून. तुला बघ, आता या वाड्यात लहान लहान पावलं धावायला हवीत. त्याशिवाय हा वाडा सुनाच ना. पण तसं झालं तर माझ्या अगोदर तुम्ही विचार करायला पाहिजे. माझी खूप इच्छा आहे ग गुलाब, पण काय आम्हाला कधीच मूल होऊ शकणार नाही. जे काय बोलायचंय ते बोला की. गुलाब अगं, आम्ही डॉक्टरांना दाखवलं, पण मला नाही, हे कधीच मुलाला जन्म देऊ शकत नाहीत. तुला मूल झालं ना की मी त्याला खाली ठेवूच देणार नाही. जीवापाड प्रेम करीन त्याच्यावर, जपेन त्याला. शालिनीताई, मी आधी तुम्हाला नाही अशा शब्द देते. जेव्हा केव्हा मला मूल होईल ना, तेव्हा मी ते झाल्या झाल्या तुमच्या पदरात घालेन. मी जर वीरला या टोकाला जाऊन जखमी करू शकते, तर मी त्याला मारूही शकते, मारूही शकते. काय ग पोरी, कसला विचार करतेस? हे बघ पोरी, तू असाच विचार करत राहिलीस तर ईर काय आपल्या हाताला लागत नाही. गावाचा मुहूर्त आहे तात्या. उद्या 9:50 कुठे यायचंय? गावच्या देवळात. तू आजपर्यंत जे काही केलंयस, जे काही वागलेस, त्यासाठी तू तुझ्या वडिलांची माफी मागणार आहेस. त्यानंतर वीरची माफी मागणार आहेस. आणि सगळ्यात शेवटचं पण महत्वाचं म्हणजे तू गोरखचा विश्वास संपादन करणार आहेस. मामा, तो आपल्या बाजूने यायला तयार होणार नाहीये. नारायणी, गोरख आपली बाजू घेणार नाही, पण तुझी बाजू नक्की घे. कारण त्याचं माझ्याशी वाकडं आहे, तुझ्याशी नाही. तुम्हाला द्यायला माझ्याकडे एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. काय हो? तात्या देशमुखांचे कनिष्ठ चिरंजीव उद्या सकाळी आनंदीशी विवाहबद्ध होत आहे. तुला काहीतरी सांगायचं होतं. तुला राग येणार नसेल तर सांगते. अगं मग सांग ना, त्यात विचारायचं काय? मला तुझ्याशी लग्न करण्याची अजिबात इच्छा नाहीये. तुला ठाव आहे, माझं फक्त वीरवर प्रेम आहे आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी मला तुझ्याशी लग्न करावं लागतं. त्यामुळं बायको म्हणून मी तुला सुख देऊ शकेन असं मला नाही वाटत. मला पण तुला काहीतरी सांगायचंय. मी पण तुझ्यासारख्या मुलीशी कधीच लग्न नसतं केलं. माझ्यासारख्या मुलीशी म्हणजे? तू कशी वागली होतीस माझ्याशी असं विसरलो नाही. अच्छा, मला एक सांग, तमाशातले कलावंत तुम्हाला रस्त्यावरची बेवारस पडलेली वस्तू वाटतात? आनंदी, अगं आता कुठं मी तुला ओळखायला लागलो, तुझ्यामुळे मला या गोष्टी कळल्या ना, तर मी पण साधारण लोकांसारखा विचार करायचो ना. तू विष्णू आणि गोरखा तुला बडवायचं ना, तेच बरोबर होतं. ते माझे माय, अगं अजून आपलं लग्न झालं पण नाहीये तरी आपण असं भांडतोय. लग्नानंतर काय आपण एकमेकांना फाडून खाणार आहोत? एक सांगू, मला माझ्यासाठी न गय मूल, शालिनी वहिनींसाठी हवं. आजपासून मी एवढं आई पण कोणाच्याच नजरेत नव्हतं पाहिलं, तर त्यांच्या नजरेत आहे. एवढी माया प्रेम बी नव्हतं पाहिलं, पण कधी कधी परमेश्वर बी असं काय क्रूर खेळ खेळतो ना. त्या माऊलीच्या पदरातच आई पण नाही. व तू आणि तात्यांनी काय केलंय हे कळल्यानंतर मी तुला मिठी मारायला हवी? मला यातलं काहीच माहित नाही. मग तुला काय म्हणते ते तरी सांग ना मला. बोल. हीच तुझी लायकी आहे गट, त्यामुळे निघ आता इकडे.